तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो तेजो दत्तात्रेय महामुनि। तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप। सर्व पाप प्रमुच्यते। सर्व पाप प्रमुच्यते। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति महादेव, नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर सब। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। तुलसीदासांचा एक दृष्टांत आहे शेवटचा, की इष्टदेव मानल्यानंतर इष्टदेवतेवर किती प्रीती पाहिजे
अनन्यनिष्ठा. जर आपली इष्टदैवतेवर अनन्यनिष्ठा असली तर कोणता प्रसंग निर्माण होतो याचं वर्णन तुलसीदासांच्या जीवनात एक घडलेलं आहे. गोस्वामी वृंदावनामध्ये मदन गोपाल कृष्णाच्या मंदिरात गेले. गोपाल कृष्णाचं दर्शन केलं, छबी पाहिली, अवर्णनीय होती. परंतु मनामध्ये इष्टदेवतेचं प्रेम होतं म्हणून त्यांनी डोळे बंद केले आणि देवाला सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण तुमच्यामध्ये मला माझा राम दिसला पाहिजे. मग दिसला पाहिजे म्हणजे मला समजतो, पण तुमची ही जी मूर्ती आहे हिच्यात बदल होऊन माझ्या रामाचं रूप दिसलं पाहिजे. भगवंताला ते आवडलं, म्हणजे मदन गोपालाला म्हणजे कृष्णाला ते आवडलं की इष्टदेवतेवर किती निष्ठा असावी याकरिता तुलसीदास जगात हा प्रसंग घडवता आहे. तेवढ्यामध्ये भगवान मदन गोपाल कृष्णाची मूर्ती रामरूप झाली. धनुष्यबाण सगळं पुजारी वगैरे सगळे आश्चर्यचकित झाले की हे काय घडलंय. तुलसीदासांनी प्रार्थना केली, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. त्या दिवसापासून सगळ्या देवळांना जो जो उत्सव असेल तसं रूप द्यायची पद्धत सुरू झाली. आणि कोणत्याही तीर्थावर गेल्यानंतर त्या तीर्थाच्या देवतेचं दर्शन करून त्या देवतेला सांगायचं की मला तुमच्यात माझी इष्टदेवता दाखवा. आता पुजाऱ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, लोकांच्या मनात संशय झाला. असं कसं? तर पुजाऱ्यांचा संशय दूर करण्याकरता मदन गोपाल पुजाऱ्यांच्या स्वप्नात गेले की असं तुम्हीही करा, मला सगळ्या ठिकाणी पहा. त्याने जसं त्याच्या रामाला सगळ्या ठिकाणी पाहिलं यत्र तत्र, त्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये तुम्ही काय करता म्हणे, हे आपल्या संप्रदायाचा देव नाही, तिथे काय चाललं आहे. म्हणजे या लोकांच्या गळ्यात लोणनं टाकल्यावर सुद्धा लोणनं बाजूला टाकून त्याचं भिन्नाट पळतात. कोणत्याही तीर्थात कोणत्याही देवाचं दर्शन घ्या, ते आपलं नाही आहे, डायरेक्ट तिकडे. हे तुमचं अज्ञान आहे. म्हणजे तुमच्या इष्टदेवतेवर सुद्धा तुमची निष्ठा नाही आहे. समर्थांनी सुद्धा अभंग लिहिलाय पंढरपूरला, का रे रामा येथे का उभा तू असं कमरेवर हात ठेवून. तुझं धनुष्यबाण कुठे गेली सीताबाई, कुठे गेला बंधू लक्ष्मण, का घेतला हनुमंतच घेतला जवळ, का घेतला. म्हणून आपलं इष्टदैवत जे आहे ते देवतेमध्ये पाहिजे आहे. कोणत्याही देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या देवाचं दर्शन केल्यावर त्या देवामध्ये आपलं इष्टदैवत आहे अशी भावना ठेवून पाहिजे. दशरथाचे पुत्र आपण सुंदर आहात, आपल्याला दुसरी उपमा नाही. ईश्वरता अनन्य ठिकाणी आहे हे तुलसीदासांनी अधिक गुणा सिद्ध करून दिलं. नंतर यांच्यानंतर तुलसीदासानंतर श्री मानदासजी नावाचे मोठे संत होऊन गेले. मानदासजी हे सुद्धा रामचंद्राची अनन्य भक्ती करत होते आणि अनन्य भक्ती करून यांच्यामधून ईश्वराला प्रगट व्हायचं होतं. रामाला ईश्वराला त्यांच्या मुखातून प्रगट व्हायचं होतं. म्हणून रामचंद्रांनी यांच्या शरीरात प्रवेश केला आणि एक दिवशी रात्री स्वप्नामध्ये त्यांना सांगितलं की तू माझ्या लीला, रामलीला आणि कृष्णलीला या दोन्ही लीला गायला सुरुवात कर. आता हे परम रसिक मानदासजी हे राघवेंद्र सरकारचे
आनंद कंद कौसल्याचंद्र भगवंताचं सदैव ध्यान करीत असत. ध्यानावस्था परिपूर्ण झाली म्हणजे आता माझ्या हृदयामध्ये आत्मारूपी राम आहे याची जागृती करायची रोज गरज नाही पडली. म्हणजे ध्यान करायची रोज गरज नाही राहिली. सदैव आत्मा हा माझा राम आहे, हा माझ्यात आहे अशी जागृती होऊन गेली. गजानन महाराज साईबाबा हे ध्यान वगैरे करत नव्हते, कारण त्यांना कळून गेलं होतं आत्मा सो परमात्मा, आत्मा हा परिपूर्ण ईश्वर आहे ही निष्ठा झालेली आहे. म्हणून हे लोक पूजा किंवा ध्यान धारणा यज्ञ तुम्हाला करायला लावतात, तुम्ही करा, ते नुसते असे बसून राहतात. कारण त्यांच्या या असंग देहामध्ये, आपला सगळ्यांचा देह जो आहे तो संग, आपल्याला कोणाचा तरी संग लागला म्हणजे आनंद होतो. बा मित्र भेटला, परिवार भेटला, त्यानंतर स्वकीय भेटले की आपल्याला आनंद होतो. पण हे लोक सदा आनंदात असतात. सदानंदम, त्यांची सदा आनंदामध्ये तृप्ती असते. त्यांचं मन या परमतत्वाच्या पलीकडे जात नाही. एका ठिकाणी त्यांचं मन स्थिर राहतं आणि ज्यांचं मन स्थिर आहे ते संत होऊ शकतात. ज्यांचं मन अस्थिर आहे, जे द्रव्य मान प्रतिष्ठा याच्यामध्ये ज्या संतांचं मन गुरफटलेलं असतं ते रोज नवीन काही कार्यक्रम उभा करतात की जेणेकरून आपल्याला काय लाभले पाहिजे, बस प्रतिष्ठा. उपासना रूपात काही करत नाही ते. उपासना सुद्धा दुसऱ्याला देऊन टाकतात की तुझ्या नावाने करत, देणगी दे, अमुक कर ढमुक कर. जसं समजा रामनवमीचं कीर्तन आहे, तुझ्या नावाने कर, पण रामनवमीची मंदिरामध्ये कीर्तन करण्याची, कीर्तन करायची काय झाली ती उपासना. त्या दिवशी दुसरीकडे जायचं, संध्याकाळी करतो मी येऊन जाईल. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास असं असतं ते. व्रतस्थ बाहेर पडायचं नाही म्हणजे पडायचं नाही, दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही म्हणजे करायच्याच नाही. आम्ही ज्योतिष काबरं बंद करतो त्या काळात, कारण तुम्ही दुसऱ्या विषयात जातात. त्याच विषयात सातत्यानं राहावं लागतं आणि त्याला सप्ताह असं म्हणतात. लोक सकाळी ज्या गावाला सप्ताहाचं प्रवचन तर संध्याकाळी दुसऱ्या गावाला, रात्री तिसऱ्या गावाला. आपण तसं त्यांना म्हणायचं नाही. त्यांचं मन स्थिर नाही आहे. लोभी हा शब्द कोणाला वापरू नये हल्ली, कारण वाईट वाटतं. त्यांचं मन स्थिर नाही आहे. मन दुसरीकडे कुठेतरी भटकत आहे. कीर्ती प्रतिष्ठा कणक कांता आणि प्रतिष्ठेमध्ये जोपर्यंत मनुष्य लागून राहतो तोपर्यंत त्याच्या मनाला आनंदवनात सुद्धा शांती नाही. मग आनंदवनामध्ये सुद्धा शांती नाही. आनंदवन चांगलं आहे, आनंदवनात बसले, पण मन मात्र दुसरीकडे गेलं. म्हणून ते म्हणतात कौसलचंद्र भगवंताचं ध्यान करायची गरज राहिली नाही. त्रिभुवन हे सगळं भगवंत रामचंद्राचंच रूप आहे. मदन मोहन सुद्धा रामचंद्रच आहे. गोपिकांच्या लीलेचं गान करण्याचा आदेश आतून त्यांना आला की तू जर मी सर्वत्र एक आहे, मदन मोहन आणि राम, तर मग तुला कृष्ण लीला गायन करायला काय हरकत आहे. पहा, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये परमात्म्याने प्रवेश केला आणि त्यांच्याकडून रामलीला आणि कृष्णलीला याची सगळी भजन अवस्था निर्माण करून घेतली. म्हणून हे जे काव्य असतात, अध्यात्मरूपी काव्य, यामध्ये ती देवता त्या काव्य करणाऱ्या संतांच्या शरीरात प्रवेश करते. आणि म्हणून त्यांना काही घटना अशा आहे की ज्या ग्रंथात नाही,
काही दृष्टांत जे आहे ते ग्रंथात नाही, पण त्यांना सुचतात. कारण जे लोकांच्या बुद्धीच्या बाहेरचं आहे ते परमेश्वर त्यांच्याकडून वाढवतो. म्हणून काही लोक दृष्टांत सांगताना तो खोटा मानू नये. अनेक संतांना उपजत काहीतरी दृष्टांत होत असतात आणि ते या जगामध्ये घडलेले असतात, फक्त त्याचा पुरावा कुठे नसतो. म्हणून संताला ग्रंथाचा पुरावा विचारू नये. ते सांगतात ते ऐकावं. ज्यांची त्यांच्यावर निष्ठा असते ते ऐकतात आणि त्यांना त्याचं फळ मिळतं. दुसरे लोक काय कमी जास्त याचा विचार करतात. याचा पुरावा गुरुचरित्रात आहे. गुरुचरित्रामध्ये एक विद्वान माणूस नरसिंह सरस्वतीशी वादविवाद करायला गेले. ते म्हणे मग मला काय तुम्ही संन्यास घेतला आहे, पण हा आमचा मोळी विके आहे ना, हा फार विद्वान आहे. असं तो म्हणे हा मोळी विकणारा कसा हो म्हणे, तू ऐक. म्हणून त्यांनी एक रेष मारली, 7 रेषा मारल्या. त्याला म्हणे ये इकडे. त्याचं मागच्या जन्माचं 7 जन्माचं पुण्य आलं, त्याने त्यांच्याशी वादविवाद केला, त्याला पराजित केलं. एवढी शक्ती यांच्यात असते. म्हणून साईबाबा नेहमी म्हणायचे, अनंता तुला रे कसे रे स्मरावे, अनंता तुला रे कसे रे पुजावे, अनंता तुला रे कसे रे ध्यावे. की तुला पूजाच कशी करायची? पाणी सगळं तुझं आहे, फुलं तुझी आहे, मग आम्ही काय पूजा करतील तुझी? तर आमचं मन पुष्प जे आहे ते मन पुष्प, वाक शब्द आणि आमची बुद्धी ही तुला आम्ही निछळून टाकली. म्हणजे हा देह माझा नाही, तो तुझाच आहे, तू सांभाळ. आणि मग तुकोबाराय सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला जमणार आहे का ते? आपण प्रयत्नवादी त्याच्यात राहावं ही गोष्ट खरी आहे. आपण असलेल्या परिस्थितीत समाधान मानावं, याचे प्रयत्नशील राहावं. कोणी विचारलं कसं चाललंय? ठीक चाललंय. त्याच्याजवळ रडून काही उपयोग होणार आहे का? मग तो आहे आणून दर माझं इथंच जर हो काय करतो. कारण संसारी जीवाजवळ संसारी जीव गेला की याचं दुःख वेगळं असतं, त्याचं दुःख असतं, पण दुःखाचं स्वरूप मात्र एकच असतं. कोणाला द्रव्याचं दुःख, कोणाला पुत्रांचं दुःख, कोणाला शारीरिक दृष्ट, कोणाला भौतिक दृष्ट. ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे. आपलं शेत जर आपण नीट नाही राखलं तर दुसरं आपल्याकडे घुसतच राहतं. म्हणून दरवर्षी आपलं सगळं शेत केल्यानंतर आपली खूण बरोबर आहे का नाही पाहून घ्यायची. खरंच तसं एक क्षेत्र आहे आपलं शरीर. काय आहे याच्यामध्ये हे अतिक्रमण करता कोणी लोभ आणि काम, हे आपल्यामध्ये मध्ये घुसायला प्रयत्न करतात. ते त्यांना मर्यादा राखायची. इतक्यात मर्यादेत माझ्याकडे या, जास्तीचं यायचं. याला म्हणतात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आपण तर कोणी कधी सांगितलं की ते पैसे लावले तर चौपट होता तर लगेच लावून देतो, लगेच 8 दिवसाने चिप्पट. पण तुम्ही बरेच लोक असे फसून राहिले. असं आहे ते. आता बंद करावं लागतंय ते. विधेयक काल टाकलं, पास करून घ्यावं. कारण तुम्ही मूर्ख विरोध करता ना, करून घ्यावं लागलं ते. कारण लोक फसताय. समाजाने फसू नये म्हणून राजाला काही बंधनं घालावे लागतात. बंधन आपल्याला नकोच असतं. नंदीला जर शेतकऱ्याने मुंगसने नावलं तर तो सगळं शेत चालता चालता अर्ध खाईल. मग त्याला खाऊ द्यायचं नसतं, त्याच्याकरता त्याच्या तोंडाला मुंगस लावायचं असतं. ही सवय पाहिजे. येता जाता आपणही जास्ती खाल्लं तर शरीर वाढत जातं. म्हणजे आपल्याही तोंडाला संयम रूपी मुंगस लावलंच पाहिजे. घ्या म्हणून घेतलं तर काही घेऊनच घ्यायचं. आपल्या वजनाचा विचार करायचा ना. म्हणून हे जे नियम दिले, माणसाला काय दिले नियम, पशुला काय दिलं आहे साधन. त्याने खाऊ नये म्हणून.
असं आहे ते. म्हणून हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही, आता अजून हिंसा आणि अहिंसा, कोणाचीच हिंसा करायची नाही, त्यामुळे सगळं शेताचे शेत उजाड होत आहे. तिथे ती हिंसा योग्य आहे. म्हणून कुठे हिंसा आणि कुठे अहिंसा हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस भगवंतांनी त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि प्रभू कृपा निर्मल झाली आणि त्यांचं हृदय स्वच्छ झालं. जसं हृदय स्वच्छ झालं, म्हणजे राम भक्त होते, रामचरित्र वाचलं होतं, कृष्णचरित्र वाचलेलं नव्हतं, तरी कृष्ण लीला लिहायला सुरुवात होऊन गेली. म्हणून बोलविता धनी वेगळाच आहे. ते आत ईश्वर प्रवेश करतो. लोक म्हणताना तुकारामांचं शिक्षण काही नव्हतं, पण त्यांचे अभंग म्हणजे PhDला आहे. तुलसीदासांचं शिक्षण नव्हतं, पण हिंदीमध्ये PhDला तुलसी रामायण आहे. दुसरं ग्रंथच नाही हिंदीमध्ये. ज्याला PhD करायची असेल त्याला तुलसी रामायणाचाच विषय घ्यावा लागतो, त्याच्यात PhD मिळते. म्हणजे मग PhDच्या लायकीचे हे ग्रंथ आहे. तुकारामाच्या अभंगावर लोक 10-15 अभंगावर PhD करतात. त्यांना जर दुसरे अभंग विचारले तर ते काय म्हणतात, नाही आम्ही याचा अभ्यास नाही केला, आम्ही जेवढा केला तेवढा सांगतो. पण तुकारामाने काही न करता, एकदा तुकारामांना कर्ज झालं होतं, तर एक शेतकऱ्याने पाहिलं की त्याला गावाला जायचं होतं, की तुकाराम महाराजांना सांगू तुम्ही शेतावर बसा आणि मी येईपर्यंत मी तुमच्या कर्जाला फेडायला पैसे देऊन देईन. तुकारामांच्या बाईने त्या माणसाला बोलव, इकडे हे भजन करत बसतील, तुझं सगळं खाऊन जाईल जनावर, तू रिकामं काम करू नको. नाही म्हणजे मला खात्री आहे जनावरांनी खाल्ल्यावर सुद्धा तुकाराम महाराज जर तिथे बसले तर दुप्पट उत्पन्न होईल म्हणे. म्हणजे त्यांच्या पत्नीला जी खात्री नव्हती ती त्याला खात्री होती. तुकाराम महाराज म्हणे जाऊ नको, मी बसणार नाही तुझ्या शेतावर, तू चालला जा, देव तुझं शेत राखेल, असं वचन देऊन टाकलं. तो माणूस शेतात आपला चालला गेला यांच्या भरोशावर, हे आपलं आपलं काम करत राहिलं. तो आल्यावर तुकारामाने विचारलं शेत पाहिलं काही गेलं का? मग पांडुरंग राखतो सगळ्यांना, तू आजपासून पांडुरंगाच्या भक्तीला सुरुवात कर, तुला हे कळालं. हरितया सांभाळी अंतर बाह्य संत सज्जनाने. आता तुकारामामध्ये ती शक्ती होती. तुम्ही सांगून पहा बरं, तुमची गाडी चालली जाते, मंदिरात आल्यावर सुद्धा इथून चालली जाते, मारून जाते. तर तुकारामांची तेवढा अधिकार होता म्हणून, आणि त्याला मात्र तुकाराम कोणते अधिकारी आहे याचं ज्ञान झालं. दोन्ही पूरक पाहिजे, एकच पूरक असून चालत नाही. शेत तयार असलं तर पेरणी झाल्यावर उगवेल असं आहे. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आपल्या शरीरामध्ये जे काही दोष आहे ते दोष गेले. आता पुढच्या चरित्रामध्ये दोष कसे घालवावे याचं वर्णन येईल. म्हणून ते म्हणतात यांनी लीला लिहिल्या आणि पद लिहिले त्यावेळेस यांच्याकडे हे सगळं छापलं गेलं लोकांकडून आणि यांना काही द्रव्य आलं. तेवढ्या वेळात त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण गेला. तो म्हणे माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्याजवळ द्रव्य कमी आहे, तुम्ही काही मला मदत कराल का? म्हणे हे सगळं घेऊन जा. कारण अंतःकरण काय झालं होतं, हे जर आलं आहे द्रव्य तर आपल्या नशिबात असेल तर पुणेल, पण याचं तर लग्नाचं काम होऊन जाऊ द्या. म्हणून त्यांनी जरी थोडं मागत होता तरी सगळं देऊन दिलं. उरलं तर परत घेऊन ये. कारण माणसाला केव्हा केव्हा काय सांगावं, उरलं तर परत आण असं सांगण्याचा याचा अर्थ. कारण काय, तो मोकाट होऊन खर्च करू नये म्हणून. हे अर्थशास्त्राचं सूत्र आहे. नोकराला जरी तुम्हाला लग्नाला 10,000 रुपये द्यायचे असले तर त्याला सुरुवातीला हे सांगायचं परत फेडायचे तुला, मानली माहिती. आणि त्याची हिशोब बरोबर झाला की सांगायचं काय तुला माफ केलं. नाही तर तो काय करतो, फुकटाचे मिळाले ना 2,000ची लढ,
फटाक्यांमध्ये काही गरज आहे का? गरीबाला 4 फटाके फोडले तरी आवाज येतो, पण तो लावूनच देतो ते लढ. नाचणाऱ्यांच्या अंगावर 500 रुपये. म्हणून द्रव्य जे आहे, मुलाला स्वतः सांगा की तुला परत द्यावं लागणार आहे, लक्षात ठेव. कारण द्रव्याचा गुणच धर्म असा आहे की अनायासेने मिळालं तर ते लवकर रवाना होतं. त्याला जर तुम्ही नेम लावला, गरीबाला वस्तू घेताना ही वस्तू कितपत उपयोगाची आहे हे कळत नाही. ज्यांना अनुभव आहे ते म्हणतात नको रे, ही घेऊ नको, काही परवडणार नाही आपल्याला, ही चांगली आहे. कारण त्याला व्यवहार ज्ञान नसतं. श्रीमंताला व्यवहार ज्ञान अनुभवाने येत असतं. म्हणून आपल्या हाताखालच्या लोकांना व्यवहाराने सुद्धा हुशार करायचे असतात आणि नेहमी सत्याचा दाखला द्यायचा. कोणाचा पैसा खाल्ला की भोगावा लागतो, नाही तर तो नोकरच मारून देतो. शेवटच्या दिवशी 4 लाखांना चालला जातो कलकत्त्याला. तर त्यांना शिकवताना हे पण शिकवायचं की परधन हे विष आहे, नुसती मदत नाही करायची. कारण ते वारंवार बुद्धीमध्ये जेव्हा बसेल तेव्हाच तो मोह टळतो. नाही तर रोज भगवद्गीतेत वाचतात लोक, नष्ट मोहार स्मृतिर्लब्ध्वा, आणि लगेच ते खोटं कारखाना काढतात. हे समजलं पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे द्रव्य शुद्धी आहे त्याप्रमाणे व्यवहार सुद्धा शुद्धी आहे. ज्याचं त्याला दिलंच पाहिजे. म्हणून ते म्हणतात त्या ब्राह्मणावर तो परोपकार झाला आणि देऊन टाकलं त्यांनी. एकदा त्यांच्या संतांमध्ये विशाल भंडारा होता. आता बघा कथा बघा, यांना जसं द्रव्य मिळायचं तसं ते भंडारा करायचे. एकदा खालच्या हॉलमध्ये, म्हणजे पूर्वीचे हॉल आपले असे नव्हते, साधे होते, संत बसले आणि आणखीन काही वरती संत बसले जेवायला. तर जो महाप्रसाद करणार आहे त्याच्या हातात सर्वसाधारण आपण वाढायला काय देतो? गोड पदार्थ, किंवा तुम्ही हे वाढा, बाकीचं आम्ही वाढतो. मग ते गोड पदार्थ वाढता वाढता वरच्या मजल्यावर चढले गोड वाढायला, तर यांचा झोल गेला नाही, खाली पडले. खाली पडल्याबरोबर सगळे जेवढे संत जेवत होते त्यांच्यात एकदम गोंधळ झाला. आणि गोंधळ झाल्याबरोबर की अरे, तर एवढ्या वरतून पडल्यावर सुद्धा ते सहज उठले. सगळ्या संतांना आनंद झाला. यांनी काय पश्चाताप केला की तुम्हा सगळ्या लोकांना माझ्या पडण्यामुळे जेवताना उठावं लागलं आणि जेवणाचा अन्न न मिळाला, मी आज दिवसभर अन्न खाणार नाही. प्रायश्चित्त घेतले. सगळे जेवायला बसले होते, व्यवस्थित जेवत होते. हे पडल्यामुळं तिथे गोंधळ मारला आणि गोंधळामुळं अनेकांच्या जेवणामधला जो आनंद होता तो निघून गेला. हे माझ्याकडून घडलं. आता हे म्हणाले महाराज तुम्हाला लागलं नाही हे नशीब. म्हणजे लागलं नाही पण तुमचा आनंद मी हिरवून घेतला. आजचं अन्नदान माझं कुठेतरी अहंकारानं किंवा लोभानं केलं गेलेलं आहे, म्हणून हा प्रसंग घडला. मी आज दिवसभर अन्न खाणार नाही. सगळ्या संतांची यांच्यावर दृढ श्रद्धा बसली की ईश्वरवादी पक्के आहे. त्यांचा ईश्वरवाद पक्के पाहून जेवढे संत जेवले त्या दिवशी त्यांचा ईश्वरवाद पक्का झाला. म्हणून देवाने हे का घडवलं? तर संतांच्या सेवेनं संतांमधली उणीव काढण्याकरता परमात्माने हा प्रसंग घडवला. आपल्या जीवनात एखादा प्रसंग आपल्याला टोचून घडतो, त्याचं कारण एकच असतं की आपल्या जीवनात परमार्थात वाटचाल असते. त्याच्याने आपल्याला कळून जात झाले काय खरं आहे. एवढं पोरांत केल्यावर त्या दिवशी आपल्यावर त्याने हात उगारला शाळा. तो हात उगारणं कशा करता झालाय? आपल्या हिताकरता. मुलाला पाप लागेल तो भोगेल, तो त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. पण आपल्याकरता तो काय झाला? मध्ये मध्ये करू नका.
असं बोलतो आपला नथू. तुम्ही ज्याचे पेढे वाटले होते तो नथू. तो असं बोलतो सरळ. आईला म्हणतो सरळ तिकडे बावळट. आपला सुखलाल सुखलाल तो बावळट म्हणतो आईला. काय बोलायला पाहिजे, आई तू राहू दे ना, मी आहे ना, मी करेल ना. असं बोललं तर तिला वाईट वाटेल का? मध्ये मध्ये करू नको बावळट म्हटलं की तिला काय वाटेल? हां, आई वडिलांशी सुद्धा बोलायचं आहे, पण कसं बोलायचं? बोलण्यामध्ये मर्यादा आली पाहिजे. मर्यादा ओलांडायची नाही. आज बोलण्यामध्ये मर्यादा नाही. काही लोक भाषण देताना भानगडी होते. समाजामध्ये बोलावं कसं हे सुद्धा ठरलेलं आहे. हितक बोधक शब्द गेले पाहिजे. टोचून अपमानित करून विटंबन हे शब्द यायला नको. पण हे शब्द का येतात? तर कर्त्याचं पाप असतं. जो कर्ता असतो बोलणारा त्याचं पाप बोलतं आणि मग त्याच्याकडून अनेक समाजांची विपरीत बुद्धी होऊन जाते. म्हणून ते म्हणतात की श्रीरामांचा सगळ्यांनी जय जयकार केला आणि रामानेच आज वाचवलं. यामुळं सगळ्या संतांची श्रद्धा दृढ झाली. म्हणजे परमात्मा अशा काही गोष्टी घडवतो, अद्दल घडवतो किंवा एखादा अनुभव घडवतो. दोन गोष्टी आहे. याच्यातून यांना काय आला? सगळ्यांना अनुभव. एखाद्या गोष्टीतून आपल्याला अद्दल घडते. आता दुसरे संत आहे, अर्थ धर्म काम मोक्ष भक्ती आपण आई दाता. यांचं नाव आहे गिरीधरजी, म्हणजे गोवर्धन. हे वल्लभाचार्यांच्या संप्रदायातले संत. हे त्यांचा एक शिष्य होता या संतांचा, तो वैश्य होता. तो वैश्य होता, त्याच्याकडे उत्तम प्रकारचं धन होतं. त्याने गुरु गोविंदाची सेवा करायचं व्रत घेतलेलं होतं गिरिधारींनी. आणि हा व्यापारी त्यांना रोज मदत करायचा, किंवा तुम्हाला आज अन्नदान करायचं, हे घ्या, असं घ्या. पण त्याला मदत करणे माहिती होती, पण द्रव्य सांभाळण्याचं ज्ञान नव्हतं. द्रव्य सांभाळण्याचं. कारण मला त्या ज्योतिषाने विचारलं ना की बाबा आपण आपला 10वा भाग द्यावा, ही खरं आहे, पण मग कुठे देवळात घेऊन द्यायचा का सगळा? म्हटलं तुला दानाचे अधिकारी माहिती आहे का? म्हणे नाही. मग एवढे दानाचे अधिकारी आहेत, यांना त्याच्यातून 10व्या भागातून मदत करायची. पण त्याच्यात आई आहे, वडील आहे, मोठे भाऊ आहे, आपल्याकडे येणारा पुरोहित आहे, संत आहे, गाय आहे. मी आई वडिलांवर उपकार करून देतोय अशी भावनाने ठेवायची. त्यांना दिलं म्हणजे त्यांना पुन्हा तोंडात काढायचं नाही की दरवर्षी मी कपडे घेतो, तो घेतो का? आपला विनायक, नाव काय? विनायक असं बोलतो. तो भाऊ घेऊ न घेऊ, आपल्याला आई वडिलांना कपडे दान करायचे ना, बोल आवडले का तुम्हाला असं आदरानं विचारायचं. तेव्हा ते दान होईल, नाही तर ते दान नाही होत. देवाला देताना समर्पण करावं लागतं. माता पितांना, मोठ्या भावाला देताना आदर धरून द्यावं लागतं. प्रत्येक ठिकाणी फरक आहे. धर्म करताना तुम्ही सरळ करून द्या, भिकाऱ्याला टाकून दिले चालले जातो म्हणजे 10 रुपये द्या, तुम्ही लक्ष नाही दिलं तरी तो धर्म आहे. पण दानम सत्पात्र दानम, दान सत्पात्र दान आहे. आपण जे धर्मकृत्य करतो त्याच्यामध्ये दिलं जातं. भोजन अन्नदान आहे, मग त्या ठिकाणी चांगलं देणं, 5 लोक पण चांगलं जेवण दिलं पाहिजे, कारण ते दान आहे. म्हणून त्यावेळेस त्यांच्या हृदयामध्ये असं प्रेम निर्माण झालं. असं करता करता सगळी संपत्ती संपून गेली. किती द्यायला सांगितलंय?
दानात मिळालेला 10वा भाग याने देतच राहिला. आता ते धन पाणीसुद्धा भरलेलं आहे, तुम्ही वापरलं तर कमी होईल, तसं धन आहे. मग धनाला वापरताना विचार आहे, कारण तुम्हाला जे मिळणार आहे काही वेळा कष्ट करून सुद्धा कमी मिळतं. धनाचा नियम असा आहे, कष्ट करून सुद्धा कमी मिळतं. काही लोकांना प्रयत्न कमी आणि प्राप्ती जास्ती आहे. काही लोकांना अचानक येतं, दुसरीकडून येतं, सहकार्याकडून येतं. कोणी वस्तूंची मदत केलं तर तिथे पैसा वाचतो. म्हणजे द्रव्य जे आहे, कोणी तुम्हाला मदत केली तर काही दिवसांनी तुम्हाला त्यांना मदत करायची आहे, म्हणजे ते परतफेडीचं आहे. म्हणून याला ते ज्ञान नव्हतं त्यामुळे. पण याला जो मुलगा झाला, गिरधारी लाला संतांच्या मित्राला, तो मात्र अत्यंत भाग्यवंत आणि भगवंतवंत होता. वडिलांचं धन संपलं, वडील गेले, त्याने कष्ट करून या गिरधारी लालांच्या जवळ यावं आणि आपल्या दुःखाचं निवेदन करावं. आता याला दुःख काय होतं, आपले वडील नेहमी अन्नदानामध्ये मदत करत होते आणि आपण करत नव्हतो. तुम्हाला मी 10 वर्षापूर्वी एक उदाहरण सांगितलं होतं की एक आजी आपल्या भागवतात नेहमी यायची. कोणी अन्नदान केलं की ती रडायची. आजी काय रडते तू? का म्हणे, सगळ्या लोकांच्या तोंडात पडेल असं मला काही करता येत नाही. हे लोक किती करतात, बरं ती मोलमजुरी करायची. म्हटलं तुला आज या सगळ्या लोकांना तोंडात जाईल असं करायचं आहे का? नाही हवं. आता मी तिला काही 1 किलो गावरानी तूप सांगू शकत नव्हतो. तिची परिस्थिती गरिबीची, ती 600 रुपये कुठून आणेल. तिला मी असं काही सांगत नव्हतं की 4 पाण्याचे कॅन आणून दे. मग रामरायाने मला बुद्धी दिली. हिला 2 मिठाच्या पुड्या सांग म्हणे. वरणात मीठ पडलं, भाजीत मीठ पडलं, पोळीत मीठ पडलं. किती लोकांमध्ये भंडाऱ्याच्या दिवशी तिथं 2 किलो मीठ. ती हुशार होती, म्हणे मीठ दान दिल्यावर पुण्य कसं काय होईल. हुशार, खरंच हुशार होती. म्हटलं असं करतो, 1/2 किलो साखर आण. साखर देवापुढे ठेव. 2 गोष्टी द्यायला. लवणा व्यतिरिक्त पदार्थ होईल का? तो सगळ्यात जातोय म्हणजे सगळ्यांच्या पोटात, असं समजवलं पाहिजे. नाही ते एकदम उसनवार युनियन फेडत राह. नाही, 10 वर्षाचा दृष्टांत परत दिलाय. एकच मिठाची पुडी सगळ्यांना पोहोचली आहे. बरं वापर 1 किलो मीठ त्याच्यातूनही उरलं आहे ते, कारण तेवढं काही टाकावं लागत नाही. हे लक्षात आलं पाहिजे. प्रत्येकाचा उदारपणा त्याच्या अवगतीवर, ऐपतीवर. काही लोकांजवळ तो भरपूर असतं, पण नशिबात नसल्यामुळे ते करू शकत नाही, देऊ शकत नाही. कारण पवित्र धनच पवित्र. तसं याला बुद्धी झाली. याने आपलं दुःख निवेदन केलं गिरिराजधरांची आणि म्हणाले बघ तुला मिळालेल्यातल्या काही दे याच्यात आणि आनंदाने राहा. मग त्याने आपल्या मजुरीच्या याच्यातून काही थोडंफार द्रव्य संतांना द्यावं म्हणून पूर्वी आपल्या खेड्यागावामध्ये एका श्रीमंताचे पोतभर गहू घेत नव्हतो आपण. एक जाजम टाकायचा आणि सगळ्यांनी आपलं आणून टाकायचं. कोणी इतकं ते झालं की मग त्याचा भंडारा करायचा. आता आपण काय धरतो, 2 नंबरवाला श्रीमंत अमुक काय बोला डालडाचा डब्बा. आणि मग ते पैसे उरले की हे सगळे पंगत देणारे काय म्हणतात, चला शेगावला उरलेले मजा मारून येऊ ह्याचं. म्हणून पूर्वीचे संत जाजम टाका आणि हे सगळं संपवा. कसं लागलं असं आहे ते. मग कोणी कधी चांगलं तूप दिलं तर डालडा निम्मेन चांगलं बाजू आणखीन पाव. म्हणून अन्नदान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा हिस्सा का पाहिजे, तर सगळ्यांना समान.
म्हणून हा वैष्णव धर्म समान आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. तुमची बुद्धी जर समान झाली तर श्रीहरी तुमच्या बुद्धीत येईल. आणि मग माऊली म्हणते बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. आई वडिलांची बुद्धी सुद्धा अशी पाहिजे. 2 मुली आहे, एक श्रीमंत आणि एक गरीब आहे. तर गरीब मुलीला जास्ती भारी घ्यायची आणि या श्रीमंताला सांगत तू रोज वापरते, तुला हलकं दिलंय, तिला भारी दिलंय, तू समाधान मान, भानगड करू नको, तिला समजवायचं. कारण तू अशा रोज नेसते, ती एकटी नेसणार आहे. चांगल्या कपड्यामध्ये आपल्या बहिणीला बघ आणि वैर करू, अशी बाप आणि अशी आई बना. आपण काय करतो, जो जावाई श्रीमंत त्याला एवढा खोका आणि गरीबाला छोटा. असं त्यांना समजवा, त्यांना का जास्ती द्यायचं, चोरून देऊ नका, त्यांना समजवून द्या. म्हणजे तिला सुद्धा बुद्धी होईल की आपल्या बहिणीला आपण काही मदत करावी. पण आपण असे आहे, घरामध्ये सुद्धा तुम्ही खोटे कामं करता. आपल्या सोन्याला सांगायचं की तुझ्या बाच्याला दे, आपण स्टेशनवर देतो आजोबा काढून, आणि तो नातू बरोबर असतो. तो घरी आल्यावर आईला सांगतो आजोबानं लाल लोक दिली. म्हणजे किती लबाड आहे तुम्ही. सुनेच्या समोर तिच्या हाताने द्या ना, कपट करू नका. आणि मुलीला सुद्धा अशी वाईट सवय, अशी बाप बना, अशी आई बना. तिला समजवा, आहे त्या परिस्थितीत निभव, पुढे दिवस चांगले येतील. आपण कपट करतो, रोज हरिमुखे म्हणा म्हणतो, पण कपट काही जात नाही. त्यामुळे सपट होत जातं दिवसेंदिवस, नाश. म्हणून आता हे गिरिराज महाराज प्रत्यक्षात कल्पवृक्ष होते. त्याने बरेच दिवस अशी सेवा केली. नंतर तो तिथे झाडझूड करायचा, अन्नदानाच्या वेळा हे करायचा. तरी तो नाराज राहायचा. संतांनी विचारलं का रे तू नाराज का राहतो, तुम्हाला जसं या भजनामध्ये आनंद मिळतो तसा आनंद मला मिळत नाही. म्हणजे तो आनंद मिळण्याकरता काय करावं लागतं असं विचारलं. तर म्हणाले बघ, भगवंताचं नामस्मरण तन मन लावून करावं. इथे धन शब्द नाही बरं. सेवा करताना तन मन धन आहे, पण नामस्मरण करताना तन आणि मन हे दोनच लावायचे. इथे धनाची गरज नाही आहे. जिथे धनाची गरज नाही ते नीट काम कर. म्हणाले मी करतो तुमचं पाहून, पण इतकं जमत नाही. मग इकडे म्हणे काय म्हणे देव आपल्या हृदयात प्रगट झाला हे कसं समजेल तुला. तुला असं वाटतं की देव समोर उभा राहायला पाहिजे. म्हणे नाही, आपण देवाचं भजन करत असताना आपल्या तनात आणि मनात जेव्हा निर्मळता येते ना, तेव्हा डोळ्यातून पाणी येतं. याच्याकरता एक अभंग आहे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. तर म्हणे तू भजन कर. आता मी पण भजन करतो. दोघंचे दोघं, गिरिराज महाराज आणि तो श्रीमंताचा मुलगा आता गरीब होता, दोन्ही भजन करायला लागले. भजनात इतके तल्लीन झाले, या संताने त्याला घेतलं हृदयाशी. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. आलिंगन दिल्याबरोबर यांच्याही डोळ्यातून अश्रू आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू, अंगावरचे रोमांच उठले आणि त्याला ते स्पर्श ज्ञान झालं आणि ओरडला, कळालं 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 तुला, आता कळालं. पण म्हणे तुमच्या संगतीने कळालं. कारण तो तर तुझं भजन करीत होता. मग आता मी गरीब आहे ही भावना तुझ्या मनात आहे का. तू कोणाचा आहे, भगवंताचा. जर भगवंताची पूर्ण भावना तुझी येईपर्यंत हे दारिद्र्य राहील. ज्या दिवशी तुझी भावना परिपूर्ण होईल त्या दिवशी परमात्मा तुझ्याकडे कष्टरूपानं मिळालेली लक्ष्मी आनंद रूपात प्रदान करते.
मनुष्य कष्ट करून त्याला पुढची चिंता असते की हे पैसे पुरतील का नाही, पुरतील का नाही. कालांतरानं मनुष्य जसं ईश्वर भजनाला लागतं ना, देव करेल हो असं म्हणून तो सोडून देतो, आनंदात राहतो आणि अनायासे कोणाकडून तरी आपलं काम होऊन जातं. म्हणजे चिंता जी आहे ती त्याच्या विचारातून बाजूला निघते. नाहीतर मनुष्य चिंतेच्या चिंतनात जास्ती राहतो. मग कशाच्या चिंतनात राहायचं, तर चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी तुम्ही बैसोन या चित्ती मज जागवावी. काल मला कोणीतरी सांगितलं, त्या बैरामपेठेतले एक भजनी होते, म्हणजे दादा मी रोज ऐकते आणि माझ्या नातेवाईकांना कळवते की होय हे तुम्ही ऐका. त्यांना म्हटलं तुझे प्रयत्न चांगले आहे, पण त्यांच्या मनात अशी तळमळ पाहिजे की आई हे आपल्याला का पाठवते. त्यांना ही तळमळ निर्माण करायला लाव, तरच ते ऐकल्यावर ते शांत होतील. आपण पाठवत राहतो, ते पाहून येतं आईला काही काम नाही, उठलं सुटलं की तेच टाकते असं बोलतील ते. कारण हे जीव जे आहे ना संसारी लवकर नाही ते रमत, कारण त्यांचाही दोष नाही आहे. भाग्य उदयाला आल्याशिवाय, भाग्य उजळल्याशिवाय माणसाचं काम होत. मग ते थोडेफार श्री हरीची आणि गुरुची कृपा झाली आणि तो दरिद्री मनुष्य धनधान्य संपन्न झाला. संतांची कृपा झाली, देवाची कृपा झाली आणि तो चमत्कार त्याला कळाला आणि त्याने पुढे गुरु गोविंदाची सेवा स्वतःच्या द्रव्यानं सुरू केली. द्वादशीच्या दिवशी फक्त 5च लोकांना जीव घालायचं व्रत त्याने घेतलं. संतांनी सांगितलं तू तुझं स्वतंत्र कर. जसं द्रव्य येत गेलं, मदत येत गेली, तसे 5चे 10, 10चे 15, 15चे 20, 20चे 25. याला ज्ञान म्हणतात. आपल्याला काय लोक म्हणतात तुम्ही एवढं डोनेशन देऊन टाका, तुमच्या नावाने जन्मभर चालत राहील, व्याज कमी झालं की बंद. ते धर्म हा डोनेटवर चालत नाही. गाडी बोनेटवर चालेल पण धर्म डोनेटवर नाही चालत. धर्म हा भावनेवर आणि श्रद्धेवर चालतो. म्हणून गिरिजादेवींनी त्याचं मन आणि भाव हे एकत्र टाकलं. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. भावना एक केली. काय केलं संताने, त्या गरीब माणसाची भावना जोपासली. म्हणून कोणाची भावना जोपासा, कारण भावनेला तडा गेला की परमेश्वरापासून जीव वंचित होतो. म्हणून मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. भवाचं जे दुःख आहे त्याच्याबद्दल जी चिंता आहे ती तू सोडून दे. म्हणून भगवंताचं नामरूपाचं स्मरण झालं पाहिजे आणि नामरूपाचं स्मरण झालं की डोळ्यातून अश्रुपात झाला पाहिजे, शरीरात रोमांच उठले पाहिजे, वाणीतून गदगद शब्द निघाला पाहिजे. अशी दशा भक्ताची झाली की परमात्मा त्याच्या हृदयामध्ये विराजमान होता. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. देव हृदयात प्रगट होण्याकरता या गिरिधारी राजांचं आणि तुलसीदासांचं चरित्र पूर्ण आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई. बंद करायचं नाही अजून, आज थोडा आहे, सगळे निघून जा.